राज्याचे मुख्यमंत्री राहिलेत अनेक वर्ष। आम्ही धर्माला आरक्षण देत नाही, जातीला देतो। हिंदू धर्माला आरक्षण नाही आहे, पण हिंदू धर्मामधल्या ज्या विविध जाती आहेत त्यांना आरक्षण आहे। मुस्लिमांमध्ये सुद्धा विविध जाती आहेत, त्यांना आरक्षण मिळत आहे, मिळत नाही असं नाही आहे, त्यांनाही आरक्षण मिळत आहे। आपण धर्माला आरक्षण देत नाही, आपण जातीला आरक्षण देतो। हे प्रधानमंत्र्याला माहीत नसेल, नरेंद्र मोदींना माहीत नसेल, तो त्यांचा विषय आहे। काँग्रेस आणि बाबतीत आपण राम मंदिराच्या बाबतीत आपण वक्तव्य केले। काल राम मंदिराच्या बाबतीत काँग्रेसचा जो विचार आहे फ्रंट ऑफ इंडिया हा रामाच्या विरोधात आहे असं त्यांचं म्हणणं। आता शंकराचार्यांचं मत जे मांडलं ते विरोधात आहे असं ते म्हणतात आहे, तर शंकराचार्यांच्या विरोधात बीजेपी आहे का हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो। शंकराचार्यजींनी याला विरोध केलेला आहे या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेला। आम्ही तेच सांगितलं की शंकराचार्यांच्याच हातानेच त्या ठिकाणी त्याचं पुन्हा प्राणप्रतिष्ठा केली जाईल। आता त्याला उलट्या सरळ गोष्टीला त्यांना काय त्यांच्या अंगावर आलाय ना। शंकराचार्यांजींनी विरोध केलेला, आम्ही सांगितलं शंकराचार्यांच्या साक्षीने आणि त्यांच्याच याच्याने ते त्या पद्धतीचं काम होईल एवढंच आम्ही म्हटलेलं आहे। त्याला विरोध कुठं आहे? आता त्यांना दुसरं काहीच नाही आहे, कधी मुसलमान कधी पाकिस्तान अशा पद्धतीची भूमिका मांडणं। मुद्दे कुठं आहेत? नरेंद्र मोदींच्या जवळ किंवा भाजपजवळ मुद्दे कुठं आहेत? जनतेचे मुद्दे का मांडत नाही? ज्या आम्ही 5 गॅरंटी दिली त्याच्यावर का बोलत नाही? तुम्ही 10 वर्ष सत्तेमध्ये आहात, तर 10 वर्षात या देशासाठी काय केलं ते का मांडत नाही? किती देशाच्या लोकांना लुटलं आणि आपल्या मित्रांना दिलं। मित्रांनाही सुद्धा आता जे मित्र यांचे होते त्या मित्रावरही एलिगेशन लावायला ते मागं पुढं पाहत नाही। खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं ही जी मोदींची भाषा आहे किंवा भाजपची आहे ते आपण सगळेजण बघतो आहे। शंकराचार्यांचा यांचा भाजपचा विरोध आहे असं